वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश सर्वांचा वास असतो असं शास्त्रात सांगितलेलं आहे. ज्या स्त्रिया या वडाच्या झाडाची पूजा करून हळद त्याचप्रमाणे पाणी अर्पण करतायत, तुपाचा दिवा लावता, मनापासून पूजा करता, आपल्या मनातली इच्छा म्हणता, त्या स्त्रियांच्या मनातल्या इच्छा देखील पूर्ण होतात. मित्रांनो, एकमेकांबद्दल आदर हा असलाच पाहिजे. परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी जर का तुम्ही गोड लस्सी तुम्ही वडाच्या झाडाला मुळापाशी अर्पण कराल तर मनातल्या इच्छा पूर्ण होतात, कुंडलीतले ग्रहदोष कमी होतात, पती पत्नीमधले भांडणं कमी होतात. त्या दिवशी वडाचं एक पान तुम्ही आपल्या जे पडलेलं असेल ते तोडायचं नाहीये. तोडलं तर दोष लागतो, लक्षात घ्या. वडाची फांदी कोणी तोडू नका. वडाचं पान आपल्या घरामध्ये जे खालती जमिनीवरती पडलेलं असेल ते आपल्या घरामध्ये घेऊन या. आपल्या त्या ठिकाणी झालेल्या वडाची पूजा संपल्यानंतर आपल्या घरामध्ये देखील वडाचं पान आणायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते निर्माल्यामध्ये ठेवायचं आहे. त्याची पूजा करून धूप, अगरबत्ती किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. आपल्या घरामध्ये हे आणून ठेवायचं आहे. बघा, तुमच्या जीवनामध्ये भगवान श्री विष्णू, महेश आणि ब्रह्मा या सर्वांचा तुम्हाला वरदान आणि आशीर्वाद मिळेल. जीवनातल्या अडचणी कमी होऊन पती पत्नीमधले प्रॉब्लेम कमी होतील.